काय काय करत नव्हते. पुस्तकातलं एक गणित सोडवणं सोपं आहे, शाळेतल्या या सगळ्याचा गुंठा गणित रूपी पद्धतीनं सोडवणं हे अवघड आहे. आणि ते अवघड याला शिक्षण नाही म्हणत, याला म्हणतात संस्कार. जो संस्कार तुम्हाला आईनं दिला नाही, जो बाबानं दिला नाही, तुमच्या गल्लीनं दिला नाही, तुमच्या गावानं दिला नाही, घोडगे सर ते संस्कार तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये ठेवून जात आहे. आणि तो संस्कार घेऊन तुम्हाला पुढे तुमच्या भविष्यामध्ये उंच उडी मारायची आहे. तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला उंच उडी मारायची आहे. आणि ती उडी मारण्यासाठी मी तुम्हाला एक कालचा प्रसंग सांगतो. तुम्ही खूप जण टी व्ही पाहत असाल. सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर सर होते. त्यांच्या जाण्यानंतर खूप वर्षानंतर सचिन तेंडुलकरांनी आपल्या गुरूंचं स्मारक उभं केलं आणि सारे शिष्य होते त्या स्मारकाच्या कार्यक्रमाला तिथे उपस्थित झाले. हजारो कोटीचा मालिक आहे सचिन तेंडुलकर, पण गुरुप्रती असलेली निष्ठा आणि भावना तो आजही विसरला नाही. ज्या दिवशी पहिल्यांदा हातामध्ये बॅट घेतली त्या दिवशी गुरुने जे सांगितलं तंत्र, त्या तंत्रावर हे उभे टाकलेले पुढचे हजारो कोटी रुपये आहेत. तिथं जर गुरुचा स्पर्श झाला नसता तर तो सुद्धा कुठंतरी लोकल ट्रेनमध्ये इकडे तिकडे फिरत राहिला असता. म्हणून हे गुरुचं महात्म्य आहे, हे गुरुचं महात्म्य आहे. आज आपल्याला बालवयामध्ये कळत नाही. आपण काहीतरी टिवल्या करतो, काहीतरी खोड्या करतो, काहीतरी टोकाटोकी करतो, काहीतरी भांडणं करतो. त्या भांडणाचं स्वरूप पालकापर्यंत जातं, पालकाचं ते भांडण पुन्हा समितीपर्यंत जातं, समिती ग्रामपंचायत सगळे येतात, त्यांच्यात वाद होतात आणि शेवटी येऊन ते मिटतं मुख्याध्यापक. आणि असा जागरूक मुख्याध्यापक, ज्याला आपण सजीव मुख्याध्यापक म्हणूया, तो तुमच्या शाळेला लाभला. हे तुमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. आणि आज घोडगे सर सेवानिवृत्त होऊन जवळपास काही दिवस झालेले आहेत. आणि या अंतरामध्ये तुम्हाला बघा, तुम्ही तपासून की काय झालेलं आहे. घोडगे सर असणं आणि सर नसणं याच्यामध्ये जी काही पोकळी तयार झालेली आहे, ही पोकळी भरून काढण्याची जबाबदारी आता उरलेल्यावर आहे. आणि एक माणूस खूप अंतर चालून जातो, जेव्हा दुसऱ्याला चालायचं असतं तेव्हा त्या माणसाला किती कठीण कामाला सामोरं जावं लागतं याचं उदाहरण म्हणजे घोडगे सर आहे. तुम्हाला ते झाड वाळवता येत नाही. मी आता ठाकूर सरांना म्हणालो, किती सुंदर शाळा बनवली तुम्ही, तुमच्या शाळेतले फुलं कोण तोडत नाहीत, गेट लावलेलं असतं, पोरं येत नाहीत, कोण तोडत नाहीत, घाण करत नाहीत. का? तर गावाला आणि विद्यार्थ्याला घालून दिलेला संस्कार आहे. फुलं उगाचच तोडायचे नसतात, कार्यक्रम असलं तेव्हा तोडायचे असतात, उगीच येऊन घाण करायची नसते. ही शाळा आहे, हे ज्ञानाचं मंदिर आहे. या ज्ञानाच्या मंदिरामध्ये ज्ञान म्हटलं जातं. आपण मारुतीच्या पानावर कोणत्याही मंदिरावर जातो, नारळ फोडतो, तिथं आजूबाजूला असलेले माणसं आपल्याला कोण ओळख नसतात, पण आपण त्या नारळाचे तुकडे करतो आणि ओळख नसलेल्या माणसाला देत जातो. त्याला आपण प्रसाद म्हणतो. पण त्या मंदिरावर वाटत असलेला प्रसाद, वाटताना मिळत असलेला आनंद आणि चेहऱ्यावर असलेला हास्य, त्याच्यापेक्षा भविष्य घडवणारे हे ज्ञान मंदिर. या भविष्य घडवणाऱ्या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञान वाटत जाणारे घोडगे सर तुम्हाला इथून पुढे दिसणार नाहीत. पण त्यांनी केलेला संस्कार, त्यांनी दिलेला विचार तुम्हाला सातत्यानं जाणवत राहील. जाधव साहेब म्हणाले की त्यांना दोनच मित्र आहेत, एक शाळा आणि त्यांची एक धर्मपत्नी. मॅडम सुद्धा घोडगे सरांच्या पदासारखेच आहेत, ते पण मुख्याध्यापिका आहेत. म्हणजे दोघांचं पद समतुल्य आहे. म्हणजे मी तर म्हणेन की मॅडम जरा काकांवर जडच आहे. कारण मॅडम जर त्यांना म्हटले नसते की तुम्ही लढा, रविवार आहे सुट्टीचं कुठं चालल्या, तर घोडगे सर काहीच करू शकले नसते. उठलं की चालला शाळेला, उठलं की चालला शाळेला, काय शाळेत असं मॅडम कधीच म्हटले नाही. उद्या शाळेला जायचं आहे ना, किती वाजता जायचं तेवढं सांगा, मी त्याच्या आधी 10 मिनिटं तुम्हाला डब्बा तयार करून ठेवतो. अशी पत्नी मिळणं सुद्धा भाग्याचं काम आहे. आम्ही खूप सारे, तुम्ही पाहिलेलं आम्ही पाहतोय, खूप सारे माणसं आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, ते रविवारी कुठं कुठं असतात नसतात त्याचा हिशोब नंतर मांडू.
पण ते शाळेकडे फिरकत नाहीत.